नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर भारतातील आपण सरोवर या ठिकाणी पाहणार जो काही वरचा भाग आहे त्याच्या अगोदर आपण एक पार्ट बनवलेले, तो जर पार्ट तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हा आपला दुसरा पार्ट आहे। तर पहा, यामध्ये आपण भारतातील सरोवरे पाहणार आहोत। तर पहा, खाऱ्या पाण्याची सरोवरे, सरोवर आणि स्थान। तर पहा चिल्का, आता सुरुवातीला आपण खाऱ्या पाण्याचे सरोवरे पाहूयात, नंतर आपण गोड्या पाण्याचे सरोवर पाहूयात। या टॉपिकवर 100% प्रश्न विचारला जातो। तर खाऱ्या पाण्याचे सरोवरे पहा, सरोवर आणि स्थान। चिल्का सरोवर ओरिसा राज्यामध्ये, पुलिकेत सरोवर आंध्र प्रदेश राज्यामध्ये, सांबार सरोवर राजस्थान राज्यामध्ये, लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामध्ये। पहा, लोणार सरोवर खूप वेळेस प्रश्न विचारला जातो। तर लोणार सरोवर जे उल्कापातामुळे जगातलं निर्माण झालेले एकमेव सरोवर आहे आणि लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की लोणार सरोवर हे कुठल्या जिल्ह्यामध्ये, तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये। वेबनाड सरोवर केरळ राज्यामध्ये, पेगॉक सरोवर हे लडाख जम्मू काश्मीरमध्ये आहे। तर पहा, या ठिकाणी आता जे काही चिल्का सरोवर खूप वेळेस विचारलेले आहे आणि सांबार आणि लोणार हे जे सरोवर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। चिल्का सरोवर ओरिसा राज्यामध्ये, सांबार सरोवर राजस्थानमध्ये आणि लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामध्ये। आता आपण गोड्या पाण्याची सरोवरे पाहूयात। भीमताल सरोवर नैनिताल जवळ उत्तरांचल राज्यामध्ये, उलर हे जम्मू काश्मीर राज्यामध्ये। त्याच्यानंतर पहा, जम्मू काश्मीरला आता जे काही जम्मू काश्मीर पहिल्या वेळेस राज्य होतं, तर जम्मू काश्मीरचं जे काही 370 कलम रद्द करण्यात येऊन आता जम्मू काश्मीरला जे काही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे। दाल सरोवर हे जम्मू काश्मीरमध्येच आहे। आचार सरोवर हे सुद्धा पहा या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये आणि कोलेरू सरोवर हे आंध्र प्रदेशमध्ये। हे लक्षात ठेवायचे, भीमताल आणि कोलेरू खूप वेळेस विचारलेले आहेत। हे गोड्या पाण्याचे सरोवर। कधी कधी काय देतात आपल्याला की खालीलपैकी कुठलं सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर, त्यामध्ये पहा मग 3 ऑप्शन देतील तुमचे गोड्या पाण्याचे आणि त्याच्यामधलं एक ऑप्शन देतील खाऱ्या पाण्याचं। किंवा कधी कधी विचारलं जाईल की खालीलपैकी खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठले, मग या ठिकाणी गोड्या पाण्याचे 3 ऑप्शन दिले जातील आणि खाऱ्या पाण्याचे एक दिलं जाईल। तर त्या ठिकाणी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। त्यामुळे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठले आणि गोड्या पाण्याचे सरोवर कुठले हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फरक लक्षात ठेवायचा आहे। पुढे पहा, भारतातील महत्त्वाचे धबधबे। आता भारतातील महत्त्वाचे धबधबे पहा, शरावती नदीवर जोग धबधबा, गिरसपा या धबधब्याला सुद्धा म्हणतात। त्याची उंची आहे पहा 253। आता उंची लक्षात नाही राहिली तरी चालेल, परंतु तो धबधबा कुठल्या नदीवर आणि कुठल्या राज्यामध्ये हे लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे। शरावती नदीवर जोग धबधबा, त्याला गिरसपा धबधबा असे सुद्धा म्हणतात, ते कर्नाटक राज्यामध्ये। कावेरी नदीवर पहा शिवसमुद्रम धबधबा आहे। कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा आहे कर्नाटक राज्यामध्ये। घटप्रभा हा गोकाक नदीवर आहे, तो पहा म्हणजे घटप्रभा नदीवर गोकाक हा धबधबा आहे, तो कर्नाटक राज्यामध्ये। तर तुम्हाला लक्षात ठेवायचे शरावती आणि जे काही कावेरी नदीवरले जे काही जोग पहा, शरावती नदीवर जोग धबधबा आणि शिवसमुद्रम धबधबा हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, जे की कर्नाटक राज्यामध्ये। त्याच्यानंतर भारतातील पर्वत व त्यांची उंची व पहा सर्वोच्च शिखर। आता भारतातील जे काही पर्वतरांग आहे त्यामध्ये सर्वात उंच शिखर कुठलं यावर प्रश्न विचारले जातात। पहा, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वतरांग आहेत। तर पहा, ग्रेटर हिमालयामध्ये कांचनगंगा हे पहा याची उंची 8598 मीटर। आता ट्रान्स हिमालयामध्ये पहा K2 गॉडविन ऑस्टिन हे सर्वात उंच शिखर आहे, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। K2 किंवा प्रश्न विचारला जाईल की K2 या शिखराचं दुसरं नाव काय, तर गॉडविन ऑस्टिन K2 या शिखराचं दुसरं नाव आहे। त्याची उंची पहा 8611 मीटर, हे खूप उंच शिखर आहे आणि याची उंची तुम्हाला लक्षात ठेवायची। K2 हे ट्रान्स हिमालयातील शिखर असून हे गॉडविन ऑस्टिन या नावाने ओळखलं जातं आणि त्याची उंची 8611 8611 असं लक्षात ठेवण्याऐवजी 8611 जर लक्षात ठेवलं तर तुमच्या लवकर लक्षात सुद्धा राहील आणि ते कायमस्वरूपी राहील। 8611 हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढे पहा, अन्नाईमलाई ते अन्नाईमुंडी हे पहा 2695। त्याच्यानंतर निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं, तर दोडा बेटा। खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं, तर दोडा बेटा 2637 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पूर्व घाटातील पहा विशाखापट्टणम आणि जिल्ह्यातील शिखर आहे, पहा त्याची उंची 1680 आहे। आता हे उंची फक्त तुम्हाला कुठली लक्षात ठेवायची, तर पहा K2ची तुम्हाला उंची ठेवायची। जे काही गॉडविन ऑस्टिन जे काही जे काही उंच शिखर आहे याची उंची तुम्हाला लक्षात ठेवायची 8611। त्याच्यानंतर पहा, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 हे महाराष्ट्र राज्यातलं शिखर असल्यामुळे याची उंची व जिल्हा तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। तर पहा, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आहे, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये। त्याची उंची पहा 1646 म्हणजे 1646 एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, सातपुडा पर्वतातील धूपगड पंचमठी 1350। तर या ठिकाणी लक्षात कुठलं ठेवायचं आहे, K2ची उंची आणि त्याच्यानंतर सह्याद्रीची उंची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, आता भारतातील पर्वत शिखरे पाहूयात। आता K2 गॉडविन ऑस्टिन हे पहा
8611 ट्रान्स हिमालयातील काराकोरम रांगेमध्ये, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता कांचनगंगाची उंची 8598 ग्रेट हिमालयातील आहे. गंगा पर्वत पहा, आता जो काही नंगा पर्वत याची उंची किती आहे? 1180 ग्रेटर हिमालयामध्ये. आता हे जे काय PSI STI भरतीला या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवा. आता ग्याशर ब्रूम हा पहा याच्या ठिकाणी ट्रान्स हिमालयातील आहे. ब्रॉन्ड पीक हा सुद्धा ट्रान्स हिमालयातील काराकोरम रांगेमध्ये. आता टिस्टिस धील हा हा जो काही पर्वत शिखर आहे हे सुद्धा पहा ट्रान्स हिमालयातील आहे. नंदादेवी लक्षात ठेवा, नंदादेवी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे 7817 तर हे ग्रेट हिमालयातील आहे. आता पहा माशर ब्रूम हे पश्चिम बंगालमध्ये पहा ट्रान्स हिमालयातील. आता राकापोशू हे जे काय ते ट्रान्स हिमालयातील आहेत. याच्या ठिकाणी तुम्हाला लक्षात कुठले ठेवायचे तर पहा, आता आपल्याला लक्षात कुठले ठेवायचे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे, नाहीतर आपण पाठ करत बसू आणि ते परीक्षेला विचारले जात नाही. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं, बाकीच्याची आवश्यकता नाही. तुम्हाला K2 हे लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यानंतर कांचनगंगा लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नंदादेवी लक्षात ठेवायचं आहे आणि नंदादेवीच्या नंतर तुम्हाला नंगास, बस हे 3 लक्षात ठेवायचे. यापैकी सर्वात महत्त्वाचे जे आहेत K2 आणि गंगा, जे काही नंदादेवी हे जे काही पर्वत शिखर सर्वात महत्त्वाचे आहे. K2, कांचनगंगा, नंगा पर्वत आणि नंदादेवी हे तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात ठेवायचे, बाकीचे लक्षात नाही राहिले तरी चालतील. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचे. कारण पहा मी शिकवत असताना तुम्हाला जेवढे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ते तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे ते तुम्हाला सांगतो. कारण की पहा म्हणजे अभ्यास करते वेळेस कुठलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं हे सुद्धा समजणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे पहा आता थोडक्यात पण महत्त्वाचे पाहूयात. पहा भारतातील सर्वोच्च शिखर कुठलं? K2 गॉडविन ऑस्टिन, तर याची उंची सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची 8611. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठलं? कळसुबाई, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं? कळसुबाई हे तुम्हाला लक्षात ठेवायचे 1646 मीटर. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कुठलं? अन्नायमुदी, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते 2695. आता भारतातील हिमालयातील प्रदेश सर्वोच्च सर्वेक्षण करणारे रॉयल जिओग्राफिक सोसायटीचे ब्रिटिश सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव याला देण्यात आलेले. म्हणजे पहा ब्रिटिशचा जो काही अधिकारी होता त्याचंच नाव एव्हरेस्ट शिखराला देण्यात आले. तर तुम्हाला फक्त महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला जे काही सांगितले ते मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाकी अदरवाईज तुम्हाला जास्त लक्ष म्हणजे जास्त ट्रेस दिमाखावर द्यायचा नाही किंवा जास्त टेन्शनसुद्धा घ्यायचं नाही. जेवढे काही महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितले तेवढे तुम्हाला लक्षात ठेवून जायचे, ते 100% त्यावरच प्रश्न विचारले जातील. अदरवाईज त्यावर दुसरं जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यावर प्रश्न विचारला जाणार नाही, ही 100% गॅरंटी आहे. आता भारतातील प्रमुख बंदरे पहा, यावर 100% प्रश्न विचारला जातो. तर भारतातील प्रमुख बंदरे पहा, तर गुजरात राज्यामधले बंदरे पाहूयात आपण. कांडला बंदर गुजरात राज्यामध्ये, ओखा बंदर हे सुद्धा गुजरात राज्यामध्ये आहे आणि भवनागर हे सुद्धा गुजरात राज्यामध्ये. यावर 100% प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. आता पहा महाराष्ट्र राज्यामध्ये नावाशेवा जवाहरलाल नेहरू बंदर आहे मुंबई या ठिकाणी. कर्नाटक राज्यामध्ये मंगळूर हे सुद्धा बंदर आहे आणि केरळ राज्यामध्ये पहा कालिकत. आता हे कालिकत विषय एक लक्षात ठेवा, जे काही वास्को द गामा आहे, जो काही इंग्रजाचा जो काही वास्को द गामा आहे हे पहा या 1498 मध्ये सर्वप्रथम कालिकत बंदरावर आला होता. कालिकत बंदरावर आला, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल की वास्को द गामा यांनी भारताचा शोध लावलेले. तर वास्को द म्हणजे सर्वप्रथम खलाशी असा होता की जो समुद्राच्या मार्गे भारतावर पोहोचलेला कुठला खलाशी आहे, तर तो आहे वास्को द गामा. वास्को द गामा आहे 1498 मध्ये भारतातील केरळ राज्यातील कालिकत या बंदरावर येऊन पोहोचलेला होता. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि कोची हे सुद्धा केरळ राज्यात आहे. तर कोची विषयी एक लक्षात ठेवा, अरबी समुद्राची राणी म्हणून कोसाचा उल्लेख केला जातो, तर अरबी समुद्राची राणी म्हणून कोची याचा उल्लेख केला जातो. अरबी समुद्राची राणी कोची याला म्हणतात, अरबी समुद्राची राणी कोची. तामिळनाडू पहा, तामिळनाडूमध्ये चेन्नई, तुतीकोरीन आणि धनुष्यकोंडी यावर प्रश्न विचारला जातो की तुतीकोरीन हे कुठल्या राज्यामध्ये, तर तुतीकोरीन हे तामिळनाडू राज्यामध्ये असलेलं बंदर आहे. पुढे पहा गोवामध्ये मार्मगोवा गोवा राज्यामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आहे, ओरिसा राज्यामध्ये पॅराद्वीप आहे. तर पहा पश्चिम बंगालमध्ये कोलकाता हे जे काही महत्त्वाचे बंदरे आहेत हे बंदरे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. महत्त्वाचा व्हिडिओ होता, यामध्ये जेवढं काही महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ज्याही वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि जेवढे काही परीक्षाभिमुख व जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून असतात तेच मुद्दे मी तुम्हाला सांगत असतो, जेणेकरून पहा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्हाला एक अभ्यासाची
दिशासुद्धा मिळण्याचा प्रयत्न या आपल्या चॅनलवरून होतो आणि कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत हे सुद्धा तुम्हाला मी वारंवार म्हणजे ज्याही ठिकाणी प्रश्न बनू शकतात त्यावर मी सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये माहिती देत असतो आणि जेही काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नसतात त्यावर ओव्हरलुक आपण या ठिकाणी करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात। थँक्यू, धन्यवाद।